नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या सिरियलमध्ये खूप घडामोडी घडल्या. सायली सचिनला खूप प्रश्न करत असते, त्याची उलट तपासणी करत असते. त्याच्या लक्षात देखील येतं, पण तो इतका खोटं बोलत होता की हे साप सायलीच्या लक्षात येत होतं. तो म्हणत होता की साक्षी मला फायनान्सर म्हणून भेटली होती, आम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस करायचा होता. त्याच्यानंतर तिने जास्त प्रश्न विचार लागल्यावर त्यांनी जबान बदलली आणि बोलला की आम्हाला इंटेरियर डेकोरेट करायचा होता आणि आम्ही तशी ॲड देखील दिली होती. इकडे प्रिया तिची बाजू मांडत होती. प्रिया वेड्यात काढण्याचा प्रयत्न करत होती अस्मिताला, पण अस्मिता खूप आता शहाणी झाली आहे. फक्त ती सचिनच्याच प्रेमात पडली आहे. प्रिया समजून सांगत असते की तुझी नवरे साध्या ही खूप चांगली गोष्ट आहे, पण हे देखील नकली बोलून तिच्या लक्षात येत होतं. इकडे अर्जुन अजूनही त्या माणसावर ओरडतच असतो. भांडणं कसे तसे चैतन्य सोडवतो आणि एवढं तुला चिडायला काय झालं असं तो बोलतो. शेवटी अर्जुन बोलतो की जी गोष्ट मी सायलीला सांगितली नाही तिचा मला खूप त्रास होत आहे. त्याच्यावर सोल्युशन एकच आहे की तू सांगून टाक. इकडे प्रिन्सिपॉलला सायली फोन लावते आणि बोलते की एक ID नंबर तुम्हाला सांगते, त्या मुलीचे डिटेल्स मला पाहिजे आहेत. मी असे देऊ शकत नाही असे ते प्रिन्सिपल पहिल्यांदा बोलतात. पण फेक ID क्रिएट करून तुमच्या कॉलेजची बदनामी होऊ शकते असं सायली बोलल्यानंतर तो प्रिन्सिपल सगळी माहिती देतो. इकडे प्रिया त्याच वेळेस सायलीला बोलावला येते. प्रिन्सिपलचा कॉल चालूच असतो आणि जास्त ती बोलणार त्याच वेळेस पाठीमागून ही प्रिया येते. डिटेल्स तर हिला मिळतात, पण त्याची कॉपी अगदी लेटर हेडवर या सायलीला पाहिजे असते. ती मिळवण्यास ती प्रयत्न करते. तसे प्रिन्सिपल देतो देखील बोलतात. खरं तर प्रिया तिथं आल्यामुळे ती खूप गडबडते, पण तिला ती प्रियाला काढून देते. इकडे मुद्दाम हा सचिन अस्मिताला बोलत असतो की बाळासाठी खेळण्याला मला पैसे नाही आहेत. खूप रडकुंडी चेहरा करतो. त्यावेळेस अस्मिता पुन्हा बोलते की क्रेडिट कार्ड तर तुला दिलं होतं ना, त्यावेळेस त्या साक्षीने ते क्रेडिट कार्ड तोडून टाकलं असं तो सांगतो. इकडे याचं डोकं दुखत असतं. त्यावेळेस पुन्हा तेलाची मालिश ही सायली करते आणि त्याचं डोकं शांत करते. शांत केल्यानंतर ती त्याला अशी एक घटना सांगते की त्यांनी अर्जुनचा कॉन्फिडन्स लेवल खूपच वाढतो. प्रियाने फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलाच नाही आहे, मी प्रिन्सिपलशी बोलले आहे अशी माहिती कळते. इकडे पुन्हा ही डेबिट कार्ड सचिनला देते आणि सचिनचे भुवया वर जातात. त्याला खूप आनंद होतो. तेवढ्यात जाधव मॅडमचा फोन अर्जुनला येतो आणि दोघांचं सायलीचं आणि त्या बाईशी बोलणं होतं. दोघेही ठरवतात की आपण कुठल्यातरी कॅफेमध्ये भेटूयात. खरं तर ती कर्जतमध्ये शिफ्ट झालेली असते, पण मुलाचं आयुष्य खूप बरबाद झालं असतं त्या बबलीमुळे. ती आज न उद्या तिला शिक्षा देणारच होती. शेवटी कॅफेमध्ये बोलल्याचं ठरतं. आता पुन्हा अर्जुन बोलतो की माझ्याकडनं जर काही चुकी झाली किंवा मम्माकडून काही चुकी झाली तर त्यांना तू कधीच माफ करणार नाही का, त्यावेळेस घरच्यांना याच्यामध्ये उडू नका असंही स्पष्टपणे बोलते. आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला बघायला मिळणार आहे की हे सगळेजण कॅफेमध्ये भेटतात. त्यावेळेस जाधव बाईंकडून कळतं की प्रियाच्या पाठीवर खूप मोठी जखम आहे जळल्याची. आता ही जखम बबलीच्या